फायनली मित्रांनो आपण स्कुबा डायव्हिंग करून आल्याच्या नंतर पहिल्या रूममध्ये येऊन आराम वगैरे केला. त्याच्यानंतर आत्ता आपला प्लॅनिंग झाला थोडा आराम करेपर्यंत 8 साडेआठ वाजून गेलेले, म्हणजे ऑलमोस्ट 8:45 वाजलेले. आणि तोपर्यंत चिकन 65 आम्हाला चिकन तंदुरी आम्हाला बनवायचा होता. प्लॅन होता आमचा चिकन तंदुरी बनवायचा, की कोणत्या तरी डेला चिकन तंदुरी बनवायचा. पण आता आज बुधवार आहे, सॉरी हा आत्ता बुधवार आहे, तर बोललो आज बनवून टाकूया. आणि बघा हे चिकन वगैरे धुवून तर घेतलं. तू नाही घेतलंयस? हा मी 2दा धुतलंय आणि मी एकदा धुतलं. हा ते काय एकदा धुतलंय? हा ही आलं लसूण पेस्ट आहे. ही पहिली आलं लसूण पेस्ट टाकलं आणि हे सगळे ते भांडे पण धुतलेत ते आपण. हा ते दाखव ना. हे टाकतो आता. त्याच्यानंतर काय टाकायचं आता, ही शेफ जसं बोलतील तसं टाकूया. आता काय टाकायचं? दही टाकायचं, सगळं टाकायचं नाही. आपण दही बघा किती टाक, तू सांगते. टाक. फक्त बनवतोय मी, बाकी सगळं हिचे टिप्स आहेत सर्व. काय माहिती नाही. पण ही बनवत होती, बट मी बोललो की नाही भाई मला बनवायचं आहे. आणि टाक ना अजून दही. याच्या अगोदर सुद्धा आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत ना, मम्मीसोबत व्हिडिओ मी टाकलेले आहेत चिकन 65चा. हे तंदुरी आहे, ते तळलेलं. ह्याला आपण ह्याच्यावर कोळशावर याला हे करणार आहे, तंदुरी करणार. बघ अजून टाकू बस. दही घेतलेलं आहे. त्यानंतर काय टाकायचं? चिकन मसाला सुद्धा टाकतो. टाकूया, पूर्ण टाकू. तिखट हवंय ना? बस कर. चिकन मसाला. त्यानंतर हा वाला ऑप्शनल आहे, सगळीजणच नाही टाकत. ह्याची टेस्ट आणि ह्याचा अरोमा वगैरे खूप छान होतो या मसाल्याचा, म्हणून तो टाकायचा. हा बस. त्यानंतर बार्बिक्यू मसाला तंदुरीवाला सुवाना पूर्ण टाकणार आहे ना? नाही पूर्ण पागलच. 1-1.5 किलोसाठी पूर्ण लागतो, ऑलमोस्ट 1 किलोसाठी तरी. बस. आणि हा हिचा सिक्रेट मसाला आहे. सिक्रेट नाही, पागल. मालवणी मसाला. हा जो घरातून आणलेला आहे माझ्या, मी मुंबईवरून. तो पण घरातून आणलेला मालवणी मसाला. मुंबईवरून बोल ना, लोकांना वाटतं ना की लंडनवर आणला असं. CW खामकर मसाला, बरोबर. खामकरचा मसाला आहे लालबाग. त्यानंतर आपले मसाले टाकून तर झालेले आहेत आणि हे मिक्स करून घेऊया. मिक्स पण करता येत नाही. कालव त्याला, मसाज नाही करायचे चिकनची. मस्त वास येतो. अरोमा ठीक आहे, असं त्याला बोलतात. वास सुटला. शेफ आहे म्हणून मी अरोमा काय ना काय सांगत. अरे ना काय नाही एवढं माहिती नाही, आम्ही जे आहे ते आहे. बस लिपापुती बस. ह्यानंतर ह्यामध्ये 1-2 कोळसे पेटवायचे एका वाटीमध्ये आणि मग त्यामध्ये ठेवायचे आणि त्यामध्ये मग बटर टाकायचा आणि मग त्याचा थोडाफार असा स्मोकी फ्लेवर येणार आणि त्यानंतर अजून तंदुरी करायचं. मग त्याने कसं अजून टेस्ट एनहान्स होते. तंदुरी आपलं कोळशाचं त्याला थोडंफार त्याला ढाकून ठेवल्यावर
आता थोडंफार याला 5-10 मिनटं असंच मॅरिनेट करत ठेवायचं. त्याच्यानंतर मग कोळसे घ्यायचे 2-3 आणि त्याच्यामध्ये मग ते बटर टाकून थोडंफार त्याला अरोमा देण्यासाठी तसं करायचं, स्मोकी फ्लेवर देण्यासाठी. म्हणजे आपलं हे इकडे मॅरिनेशन तर होत आहे, तोपर्यंत आपण चिकन थाळीसुद्धा मागवलेली आहे. चिकन थाळी मागवलेली आहे, बघू शकता अशा पद्धतीची चिकन थाळी असते. चिकन थाळीमध्ये आपण खाऊया. त्याच्यानंतर हे इकडे चिकन त्याला तंदुरी फ्लेवरसाठी कौलारू किंवा कोळशावर त्याला हे करूया. हे आपण आणलेलं आहे, त्यासाठी करायचं होतं म्हणून. A few moments later. फायनली मित्रांनो आता हे पेटलेलं आहे आणि हे जाळीसुद्धा लावलेली आपण. दाखव जरा शिरू, कोळसे दाखव कसे पेटले. पुढे जरा दाखव. आग उडते. जा पाठी जा. फायनली पेटलेलं तर आहे. हे जे चिकन मॅरिनेट हे सगळं उगाच लावतं असं मला तरी वाटतं. सगळं हे लवकर होणार. चिकनला टाईम लागेल. भाज्या जास्त शिजवायच्या नसतात यामध्ये पहिली. किती झाले आता? 3 शीट तर आपल्या झालेल्या आहेत आणि बाकीचे मी इकडे लावतोय. ती फ्राय करते. बघू शकता. फ्राय नसतंय ते तंदूर देते त्याला. प्रॉपर झाल्यात का 3 का? हा 3 प्रॉपर झाल्यात. दाखव चिरू ते. एकदम प्रॉपर असे झालेले आहेत. बिझनेस करायला पाहिजे आता असं वाटतं. स्वतःच्या अंतर काय होत नाही ते. हवा तर घातला नाही एकदा पण. फक्त शिकांना चिकन लावायचे काम करते बस. हेच तर मेन आहे हार्डवर्क. आणि ते बांगड्या घालून बसले. हेच जर व्यवस्थित केलं तर सर्व व्यवस्थित होणार ना. काय बोलतो? हे चिकन शिजून दाखव. लावा ग. तर फायनली जसं बोललो की 3 शीट झालेल्या आहेत आणि ह्या पण टाकलेल्या आहेत आणि आपलं जे चिकन आणलेलं ते पण संपलेलं आहे. अर्धा किलो चिकन आणलेलं. गो खुशी यांका बघ. जास्त चिकन नव्हतं आणलेलं, संपलेलं चिकन पण. ही शेवटची शीट थांब जरा. नको. मित्रांनो आपलं सर्व तर झालेलं आहे. कमीत कमी बघा 1 2 3 4 5 6 7 8 शीग आपण लावलेले आहेत आणि एवढं सारं चिकन आहे. अर्धा किलो चिकन घेतलेलं, जास्त चिकन नाही घेतला. आणि आपण तयार तर झालेलंच आहे. आपलं. आता हे थोडं गरम करायला ठेवलं आहे कारण का मगाशी होतं म्हणून थंड झालं. पण आता हे थोडं गरम होऊन द्या, मग याला खायला सुरुवात करूया आपण. आता फक्त हा शायनिंगसाठी हवा घालतोय. हवा बिवा तर मीच घातली. डोळे बघा. हा डोळे बघून काय नाही होणार आहे. हवा बिवा मग मीच घातलेली डोळे आहे. बघा. डोळे सांगतील तुम्हाला. काय नाही डोळे सांगणार तुझी. तिने पण घातली ना, असं नाही सगळं क्रेडिट मला नाही पाहिजे. तू फक्त शिकलायचं काम केलं, समजलास. तिने पण केलं सर्व. तुम्ही पण केलं. आता हे गरम होऊन दे थोडं, मग आपण खायला सुरुवात करूया. तुम्ही पण या बस खायला. हवा नको घालते बस एक फायनल टचअप. तर फायनली मित्रांनो आपलं जे बनवलेलं चिकन तंदुरी रेडी झालेलं आहे. तर आपलं चिकन तंदुरी तर रेडी झालेलं आहे आणि आता आपण हे खाऊया आणि आजचा व्लॉग इथेच एंड करूया. जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.